श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 71 ते 80. तेत हरू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. आणि त्यावरती शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे. त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी ही गीता असणारी अर्जुनाला सांगितलेली आहे. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमिमती मंद काही होय. असे हे गीतार्थाचे काम घन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी. या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार. सूर्याला कोणी उजळावे. चिलटासारख्या शूद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, परी येथ असे कु आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो आणि गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यांनी गीता ऐकायची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगत आहेत, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा विचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा मेलेल्या सही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भरती येथ वास्तू सामर्थ्य शक्ती नवलकई. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे. यात आश्चर्य ते काय आहे. जया ते कामधेनू माये तयाशी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी ये. कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे हो. आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विनवितू असे. तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे.